संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पुढील सुनावणी आता 24 एप्रिलला पार पडणार आहे। आरोपींच्या वकिलांनी मागितलेली कागदपत्र देण्यात आली। वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज केलाय। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही माहिती दिली आहे। कराडनं निर्दोष मुक्त करण्यासाठी अर्ज केल्याचंही निकम यांनी म्हटलेलं आहे। त्यांचा अर्ज असा कोणताही नाही की सील केलेली प्रॉपर्टी आहे जी आम्ही मकोका कायद्याखाली त्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचा अर्ज दिला असल्याने यापूर्वी जो सीआयडीने अर्ज दिलेला होता की ते फरार आहे, वाल्मिक फरार आहे होता आणि म्हणून त्याचा प्रॉपर्टी जप्त करण्या असा जो अर्ज होता त्या अर्जावरची सुनावणी, कारण वाल्मिकला नंतर अटक करण्यात आल्यानंतर ती सुनावणी फ्रुटलेस होते आणि म्हणून नवीन सीआयडी तर्फे अर्ज देण्यात आला की मकोका खाली याची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी। वाल्मिकने त्याच्या अर्जामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत। पहिला मुद्दा म्हणजे त्याचा या प्रकरणात कुठे काही संबंध नाही, तो खुनामध्ये नाही, खंडणी त्याने मागितलेली नाही आणि तो कसा निर्दोष आहे हे दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न त्याच्या अर्जामध्ये आहे असं सकृत दर्शनी दिसतं। सुनावणीच्या अगोदर आमचं फास्ट ट्रॅक कोर्टात घ्यायची मागणी आहे आणि आम्ही ते देणार आहोत। किती कालावधीत हा निकाल लागला? हे 6 महिन्यात 7 महिन्यात हे निकाल लागला पाहिजे आणि लवकरच त्याचा म्हणजे या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे। कोणाकडे मागणी करणार तुम्ही, कधी करणार? आम्ही सीआयडी मार्फत अर्ज देणार आहोत कोर्टाला आणि ते स्वीकार करतील।